तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये. तर विषय आहे गणित. त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे रेषा आणि कोन. त्यातला रेषा, किरण, प्रतल हे सगळे भाग आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले होते. तर या व्हिडिओमध्ये जो कोन हा भाग आहे, कोनाविषयीची जी माहिती आहे, तर ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पान नंबर 12 वर आपल्याला काही आकृती दिलेल्या आहेत. तर तुम्ही घरात दाराच्या कोपऱ्याजवळ असा एखादा इथे कोन झालेला दिसतोय. तर हा कोन कसला आहे? काटकोन आहे, 90 अंश आहे. हा दार, हे दार इथलं आणि इकडची ही भिंत हे जर तुम्हाला दिसत असेल तर या दोघांच्या मध्ये कुठला कोन तयार झालेला आहे? तर तो लघु कोन तयार झालेला आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा कमी. इथे तयार झालाय तो 90 अंश म्हणजे काटकोन. हा जो तयार झालाय तो तयार झालाय विशाल कोन, कारण तो 90 अंशापेक्षा जास्त आहे आणि 180 पेक्षा कमी आहे. हा सुद्धा इथे काय दिसतोय? विशाल कोन दिसतोय. तर इथे कोन तयार झालेले आहेत. महत्वाचं म्हणजे वरील चित्रात कोणती आकृती तयार झाली आहे? तर कोन तयार झालेला आहे. तर या सगळ्याचं सामायिक उत्तर काय म्हणू शकतो? प्रत्येक ठिकाणी कोन तयार झालेला आहे. आता समजून घ्या, एक सामायिक बिंदू असणाऱ्या दोन रेषाखंडांमुळे किंवा सामायिक आरंभ बिंदू असणाऱ्या किरणांमुळे कोन तयार होतो. समजा असे दोन रेषाखंड आले, ए बी हा एक रेषाखंड आहे आणि इकडचा आहे, सॉरी याला म्हणूया सी, बी सी. दोघांचा सामायिक बिंदू कोण आहे? सी. ते एकत्र आल्यामुळे काय तयार होतो? कोन तयार होतो. किंवा किरण, इथं बाणचिन्ह आहे बघा, तर हे इथे किरण. तर अशा प्रकारे कोन तयार होतो किरणांमुळे, किंवा दोन रेषाखंड ज्यावेळी एकत्र येतात त्यांचा सामायिक बिंदू एकच असतो किंवा किरणांचा, तर त्यांना काय म्हणतात? त्यांना आपण कोन तयार झाला असं म्हणतो. कोन तयार करणाऱ्या रेषाखंडांना किंवा किरणांना कोनाच्या भुजा किंवा कोनाच्या बाजू म्हणतात. आता इथे आणि सामायिक बिंदूला काय म्हणतात? कोनाचा शिरोबिंदू. तर आकृतीमध्ये किरण ओ ए आणि किरण ओ बी हे जे आहेत, ओ ए आणि ओ बी, यांना कोनाच्या भुजा किंवा बाजू म्हटलं जातं. आणि बिंदू ओ हा कोनाचा काय आहे? शिरोबिंदू. म्हणजे ओ ए आणि ओ बी ह्या काय झाल्या? भुजा झाल्या. आणि जो ओ आहे त्या ओ ला काय म्हणायचं? शिरोबिंदू. ओ ला म्हणायचं शिरोबिंदू. आता सोबतच्या कोणाचे नाव ए ओ बी किंवा बी ओ ए असे जरी लिहिले, किंवा नुसतं ओ सुद्धा वाचतात, त्याला नुसता कोन ओ म्हणतात. किंवा ए पासून सुरुवात करून त्याचं नाव तुम्ही लिहू शकता ए ओ बी, किंवा इकडून सुरुवात करू शकता बी ओ ए. ओके, किंवा नुसतं ओ सुद्धा लिहू शकता. आणि त्याच्या आधी काय केलं जातं? कोन असं चिन्ह वापरलं जातं. म्हणजे शब्द काही लिहायची गरज नाही, फक्त असं लिहायचं कोन ए ओ बी आणि हे कोनाचं चिन्ह काढायचं. इथे दिसतंय बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला. तर अशा प्रकारे 3 पद्धतीनं नाव लिहू शकता. म्हणजे कोन ओच आहे, फक्त त्याला तुम्ही ए ओ बी म्हणू शकता किंवा बी ओ ए म्हणू शकता, किंवा नुसता कोन ओ म्हणू शकता आणि आधी त्याला कोनाचं चिन्ह लावायचं. ओके, आता इथे खालील तक्ता पूर्ण करा असं म्हटलंय. तर इथे आकृती दिली आहे आणि कोनाचं नाव, कोनाचा शिरोबिंदू आणि भुजा लिहायचे. तर हे लिहित असताना आपण काय करूया? इथे सगळ्यात पहिल्यांदा ह्या कोनाचं नाव काय लिहिता येईल? तर कोन, इथून सुरुवात केली मी आर पासून, तर आर ए डी. किंवा दुसऱ्या प्रकारे कोणाचं नाव काय लिहू शकता? डी पासून सुरुवात करू शकता, डी ए आर अशा पद्धतीनं लिहू शकता. शिरोबिंदू कुठला आहे? त्याचा शिरोबिंदू असणार आहे त्याचा ए, त्यामुळे बिंदू ए. आणि भुजा, बाजू किंवा भुजा कुठल्या असणार आहेत? तर इथे ए आर ही एक भुजा असणार आहे, ए आर. मग लिहिताना आधी किरण शब्द लिहायचा. आता पहिल्यामध्ये मी लिहितो, इथनं पुढे मी फक्त त्या नावं लिहीन, किरण ए आर आणि किरण ए डी. ओके, तसंच या कोणामध्ये जर आपण बघितलं तर याचं नाव कसं लिहिता येईल? कोन टी पासून समजा मी सुरुवात केली तर टी ए पी. ए हा मुख्य आहे, तो मध्ये आला पाहिजे. किंवा पी पासून जर सुरुवात केली तर पी ए पी. ओके, अशा पद्धतीनं त्याचं नाव लिहिता येईल. म्हणजे हे असं टी ए पी किंवा पी ए टी अशा पद्धतीनं. आता परत कोणाचा शिरोबिंदू, शिरोबिंदू कुठला असणार आहे? ए. ओके, तर मी इथं लिहितोय कोणाचा शिरोबिंदू कुठला असणार आहे? ए. मागच्या वेळी सुद्धा ए होता, आता सुद्धा एच आहे. त्याच्यानंतर त्याच्या ज्या भुजा आहेत त्या काय लिहिता येतील? किरण. पहिली भुजा कुठली लिहिता येईल? ए टी. आणि दुसरी भुजा किरण ए पी. किरण ए टी आणि किरण ए पी हे लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढचा आहे जो आपल्याला पूर्ण करायचा आहे,
एम पासून सुरुवात करता येईल. कोन एम ए पी किंवा पी पासून सुरुवात केली तर पी ए एम. शिरोबिंदू कुठला येणार, तर शिरोबिंदू घेताना आपण कुठला घेणार, याच्यात ए हा शिरोबिंदू येणार त्याचा. त्याच्या भुजा लिहिताना एपी आणि एएम, म्हणजे किरण एपी, किरण एएम. तर अशा पद्धतीनं लिहायचं. आता आकृतीतील कोणाचे नाव कोण बी असे लिहिले तर चालेल का, असा प्रश्न विचारला. तर इथं बघा, बी जर म्हटलं तर हा इकडचा बी का इथला बी, असा प्रश्न तुम्हाला पडेल. त्यामुळे तसं चालणार नाही. त्यामुळे कोण बी नेमका कोणतं ते कसं करणार, तर कारण बी हा आरंभबिंदू असलेले 3 किरण आहेत. येथे किती कोण दिसत आहेत, त्या कोणांची काय करा, नावं लिहा. तर ती नावं लिहित असताना इथे तर ती नावं बघूया. आता पहिला कोण आपल्याला दिसतो ए बी सी, हा एक कोण दिसतो. कोण ए बी सी, तर ते नाव त्यांनी इथं दिलेलं आहे. दुसरं नाव आहे जे आहे ते आपण असं लिहू शकतो डी बी सी, म्हणजे डी बी सी हे एक नाव आहे. आणि तिसरं नाव जो सगळ्यात मोठा आहे याच्यामध्ये, कोण ए बी आणि डी, कोण ए बी डी. विशिष्ट कोण दर्शवण्यासाठी 3 अक्षरांचा उपयोग करून कोणाचं नाव लिहितात. तर जसं मला पहिल्यांदा ए बी सी दाखवायचा होता, म्हणजे मला हा कोण दाखवायचा होता एवढाच, तर मी काय केलं, ए बी सी वापरला आणि बी मुख्य नाव मध्ये लिहिलं. तसं डी बी सी म्हणजे हा पलीकडचा डी बी सी हा, तर हा कोण डी बी सी. आणि पूर्ण जर मला कोण दाखवायचा असेल हा कोण, तर मी लिहिलं ए बी डी लिहिलं. ओके. तर शिरोबिंदू जे आहे त्या कोणाचा, त्याचं नाव नेहमी मध्यभागी लिहायचं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी बीचं नाव मध्ये लिहिलं होतं. ओके. आता कोण ए बी सी व कोण ए बी डी मध्ये मोठा कोण कोणता, तर ए बी सी. आणि आता सध्या तरी आपण आकारानं बघूया, कोण मापकानं पण ठरवू शकता तुम्ही. आणि हा ए बी डी, ए बी डी हा पूर्ण आहे, तर ए बी सी हा एवढाच भाग आहे. त्यामुळे कोण मोठा असणार, सॉरी जस्ट अ मिनिट, कोण मोठा असणार, ए बी डी मोठा असणार, कारण त्याचा भाग हा पूर्ण आहे ए बी डी. ओके, ए बी सी एवढाच आहे. त्यामुळे ए बी डी मोठा असणार. सी बी डी आणि ए बी डी यातील मोठा कोण कोणता, तर आता या दोघांच्या मधला. तर याच्यामध्ये बघितलं आपण, तर इथे सी बी डी, सी बी डी म्हणजे हा कोण इथला बी शिरोबिंदू असलेला एवढाच कोण हा. आणि दुसरा कोण आहे ए बी डी, तर नक्कीच ए बी डी काय झाला, मोठा झाला. म्हणजे यात पण कोण मोठा येणार, ए बी डी. तर लहान मोठेपणा ठरवण्यासाठी काय केलं आपण, तर नुसत्या आकाराकडे लक्ष दिलं. पण खरं तर आपण, तर आता पुढील भाग बघूया. पुढील मध्ये कृती करा म्हणून आहे. एका बिंदूतून अनेक किरण काढा, किरणांची संख्या व तयार होणाऱ्या सर्व कोणांची संख्या काय करा, लिहा. तर त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे देतोय आता. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर बघा इथे मी तुम्हाला किरणांची संख्या आणि तयार होणाऱ्या कोणांची संख्या, तर समजा मी एक किरण घेतला तर कोण तयार होणार नाही, त्यामुळे किती कोण होतील, 0. आता मी 2 किरण घेतले, किती किरण घेतले, 2. तर 2 किरण घेतल्यावर किती कोण तयार झाला, 1. आता जर मी 3 किरण घेतले, म्हणजे याच्यामध्ये आणखीन एक वाढवला, तर किरणांची संख्या किती झाली, 3. 1 2 आणि हा 3, एकूण 3 किरण झाले. बघा 1 2 आणि 3. आता कोणांची संख्या 1 हा दुसरा कोण, आणि सगळा मिळून सगळ्यात मोठा तिसरा, म्हणजे कोणांची संख्या किती झाली, 3 झाली. आता जर मी काय केलं, चौथा कोण इथे काढला असं. चौथा कोण काढल्यानंतर इथे 1 2 हा परत इथला 3, इथे 4 तयार झाला. परत हे दोघे मिळून इथला हा 5 झाला, 5वा. आणि सगळ्यात मोठा किती असणार आहे, 6. तर असं जर मी काय केलं, किरणांची संख्या 5 केली तर एकूण किती होतील, 10 होतील. किरणांची संख्या 6 केली तर किती होतील, 15 होतील. तर ते असं आहे. तर त्याचं उत्तर कसं येतं, किरणांची संख्या, इथं कोणांची गणना करताना किरणांची संख्या किती आहे, 5, त्याच्या अलीकडची संख्या घ्यायची 4, 5 चोक 20, त्याला 2 ने भागायचं 10. तर हा पॅटर्न त्याच्यामध्ये दिसून येतो. जर तुम्ही त्या आकृत्या काढल्या तर तुम्हाला त्या मोजता येतील. तर हे आपण आता बघितलं. आता पुढचा भाग बघूया आपण. पुढच्या भागामध्ये इथे खालील दिलेले कोण मोजा.
कोनांचं निरीक्षण करा. कोनांच्या भुजा, कोनांची मापे विचारात घेऊन तुमचे निरीक्षण नोंदवा. तर प्रत्येकामध्ये तुम्ही हे काय करायचं आहे, स्वतः कोनाची मापं घ्यायची आहेत. कोनांच्या भुजा, जस्ट अ मिनिट, पुढचा हा पार्ट आहे. कोनांच्या भुजा कमी जास्त केल्यानं कोनाचं माप बदलतं का? तर इथे भुजा कमी जास्त केल्या, भुजांची लांबी एकदा एवढी होती ती वाढवली, ती कमी केली, तर ती काय होत नाही, बदलत नाही. भुजा वाढवल्यात तुम्ही म्हणून कोनाचं मूळचं जे माप आहे, जे प्रत्येक ठिकाणी आहे, तर ते बदलत नाही. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा AB आणि DC परस्परांना कुठल्या बिंदूमध्ये छेदतायत? O मध्ये. आकृतीत तयार झालेल्या सर्व कोनांची नावे लिहा. आता कुठले कुठले कोन तयार होतील? तर याच्यामध्ये पहिला आपण लिहू शकतो AOC, हा पहिला कोन तयार होईल. दुसरा त्याच्या इकडचा इथला AOD, कोन AOD. परत DOC हा एक कोन तयार होईल, DOC, आणि परत BOC इकडचा. तर ही कोन तयार होतील. आकृतीमध्ये किरण OA व किरण OB मिळून काय तयार होतं ते आता शोधायचं आहे. तर हा किरण घेतला आपण, कुठला किरण घेतला? OA, आणि इकडचा किरण घेतला OB. तर हे दोन्ही किरण जर घेतले तर काय तयार होते? ही पूर्ण रेषा AB. काय तयार होते? रेषा AB तयार होते. ओके. आता कोणांचा अंतर्भाग आणि कोणांचा बाह्यभाग. तर याच्यामध्ये हे जे आहेत बिंदू, हे सगळे कोणाच्या आतमध्ये आहेत, अंतर्भागामध्ये आहेत. तसंच QR हे बिंदू काय आहेत? बाह्य भागात आहेत, बाहेरच्या बाजूला आहेत. आणि बिंदू ABCD हे कोणावर आहेत, म्हणजे हा A वर, B, ABC आणि D हे मात्र कशावर आहेत? कोणावरील बिंदू आहेत. तर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता पुढे कृती करायची आहे. डिजिटल घड्याळामध्ये दाखवलेली वेळ तास काटा आणि मिनिट काटा वापरून भिंतीवर घड्याळ दाखवा व तयार झालेल्या कोणाचा प्रकार जो आहे तो काय करायचा आहे? कोणाचा प्रकार लिहायचा आहे. आता याच्यामध्ये 4 वाजलेला, तर इथे बघा 4 वाजलेत. तर 4 वाजलेला जो कोन आहे तर तो कुठला होणार आहे? विशाल कोन. पुढे जाऊन आपण प्रकार बघूया ते विशाल कोन. त्याच्यानंतर 2 वाजले, तर हा कोन कसला होणार? लघु कोन. लघु कोन. परत 3 वाजलेत, तर बरोबर 90 अंशाचा म्हणजे काटकोन, म्हणजे कुठला? काटकोन. परत 6 वाजले असतील बरोबर, तर 180 अंशाचा म्हणजे त्याला म्हणायचं सरळ कोन. ओके, सरळ कोन. तर हे आहेत कोनाचे प्रकार. आता घड्याळाच्या काट्यांमध्ये 6 वाजता कोणत्या प्रकारचा कोन तयार होईल म्हटलं आपण? तर तो काय होईल? सरळ कोन तयार होईल. सरळ कोन. तर आता प्रकार आपण खाली बघणार आहे. शून्य कोन. आता इथं हा पंखा आहे, हा कागदी पंखा समजा तुम्ही तयार केलात, तर हा असा आहे, तर ह्या बाजूने तो उघडता येतो. मग तुम्हाला पाहिजे तर एवढा उघडता येईल, आणखीन कागदी पंखा एवढा उघडता येईल, असा हा उघडता येईल, शेवटी इथंपर्यंत येईल आणि पूर्ण गोल आकार पण करता येईल. तर समजा कागदी पंखा उघडलाच नाही आपण, तर किती अंशाचा कोन आहे त्याचा? 0 अंशाचा कोन झालाय म्हणायचं. आता पंख्याची एक कड म्हणजे इकडची जी साईड आहे समजा ती आपण पकडून ठेवली, दुसरी जर फिरवली ह्या साईडची, तर इथं पंख्याची एक कड स्थिर ठेवून कड फिरवल्याने तेथे कुठला कोन तयार झालेला आहे? तर लघु कोन तयार झाला. कुठला? लघु कोन. लघु कोन. याचं माप 0 अंशापेक्षा जास्त आहे पण 90 अंशापेक्षा कमी आहे. बरोबर 90 अंशाचा असेल तर त्याला काय म्हणायचं? काटकोन. का म्हणायचं काटकोन? कारण त्याचं माप किती असतं? 90 अंश. त्याच्यानंतर इथे 90 अंशापेक्षा थोडासा जास्त म्हणजे त्याचं नाव काय दिलंय? विशाल कोन. आणि याचं माप 90 अंशापेक्षा जास्त असतं पण 180 अंशापेक्षा कमी असतं. हे कोन मापकामध्ये बघितलं आणि सरळ रेष तयार होते म्हणजे किती? 180 अंश. तर 180 अंशाच्या मापाला काय म्हणतात? सरळ कोन. त्याचं माप 180 अंश असतं. आता 180 म्हणजे एवढा आणि त्याच्या जर पुढे असेल पण 360 पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणतात प्रविशाल कोन. याचं माप 180 पेक्षा जास्त असतं पण 360 पेक्षा कमी असतं. आता हा पूर्ण उघडला आणि परत तिथेच आणला तर ते दोन्ही एकमेकाला जुळतील असे. जिथून सुरुवात केली आणि तो पूर्ण उघडला आपण, तर सगळा फिरला म्हणजे किती झालं? 360 अंश. तर त्याला पूर्ण कोन म्हणतात आणि त्याचं माप असतं 360. घड्याळात तास काटा व मिनिट काटा 2 लगतच्या संख्यांवर आल्यावर, जे समजा हे घड्याळ आहे, याच्यात 12 आहेत इथे आणि इथे आहे 1, इथे 2 आहे. समजा तास काटा आणि मिनिट काटा लगतच्या संख्येवर आले असे,
1 आणि 2 समजण्यासाठी अगदी सोपं. तर कुठल्या प्रकारचा कोन तयार होईल इथं मध्ये? लघुकोन. ओके, या बाजूला लघुकोन होईल आणि इकडनं असा जर मोजला तर मात्र तो काय दिसेल? प्रविशाल कोन. पण मुख्यतः काय होईल? लघुकोन. आता चित्रात कोणांचे प्रकार ओळखा. कुठला लघुकोन आहे, काटकोन कुठला आहे वगैरे सगळं ओळखा आणि असंच एखादं चित्र तयार करा असं म्हटलं. कवायत करत असताना आपले हात वर खाली करताना कोणते कोन तयार होतात ते प्रत्यक्ष करून पहा आणि कोणांची नावं लिहायची तिथे. ओके, आता इथे कोड दिलंय आपल्याला, गणितीय कोड. लघुकोन आहे. जर तुम्ही माझं म्हणजे ते ओळखायचं आहे तो लघुकोन किती मापाचा असेल. जर माझे माप दुप्पट केले तर तुम्हाला लघुकोन मिळेल. तिप्पट केले तरी तुम्हाला लघुकोन मिळेल. चौपट केले म्हणजे 4 पट तरी लघुकोन मिळेल. 5 पट केले तर मात्र तुम्हाला विशाल कोन मिळेल. तर त्याचं माप किती असू शकतं ते लिहायचं. आता हे बघा, दुप्पट केलं तरी तो लघुकोन आहे. म्हणजे समजा लघुकोन काय आहे? x आहे. लघुकोन म्हणजे काय? 90 अंशापेक्षा लहान. हे पेक्षा लहानचं चिन्ह आहे. तर त्याचं माप समजा x आहे, त्यावेळी तो लघुकोन आहे. दुप्पट केला, दुप्पट म्हणजे त्याला 2 न गुणायचं तरी तो 90 पेक्षा लहान आहे. तिप्पट केला तरी 90 पेक्षा लहान आहे. चौपट जरी केला तरी तो 90 पेक्षा काय आहे? लहान आहे. आता हे केल्यानंतर, चौपट केल्यानंतर मात्र हे काय आहे? 5 पट जर केला, 5 पट केला तर मात्र काय आहे? विशाल कोन आहे. विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त पण 180 पेक्षा कमी. 180 पेक्षा तो लहान आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तो x ची किंमत किती असणार आहे? तर इथे समजा याची जर आपण किंमत काढायची ठरवली, तो किती असेल? चौपटीपेक्षा पण काय तर 5 पट विशाल कोनापेक्षा लहान, म्हणजे 180 पेक्षा लहान, पण कुणापेक्षा मोठी येणार? 90 पेक्षा मोठी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जो इथे जर बघितलं आपण तर चौपट जी आहे ती 90 पेक्षा काय आहे? 90 पेक्षा लहान आहे, पण 5 पट मात्र काय आहे? 90 पेक्षा. तर त्यासाठी काय करायचं? तो लघुकोन कितीचा असेल तर त्याला पहिल्यांदा काय करायचं? 4 ने भागायचं. म्हणजे 90 ला समजा 4 ने भागलं तर 90 ला 4 ने भागल्यावर किती येणार? तर आपण करूया हे 90 भागिले 4 म्हणजे 4 दोन्ही 8, 1 उरले. परत 1 उरल्यानंतर इथे 10 आहेत, परत 4 दोन्ही 8, म्हणजे परत इथे 2 उरले. आता पॉईंट द्यायचा. 4 पंचे 20 म्हणजे किती आले? 22.5. आता हे 22.5 आल्यानंतर इथे 90 ला समजा 5 ने भागलं, जस्ट मिनिट, 5 ने काय केलं? भागलं. तर त्याचं उत्तर किती येणार आहे? 18. म्हणजे तो कोन 18 अंशापेक्षा काय असणार आहे? मोठा, पण 22.5 पेक्षा काय असणार आहे? लहान असणार आहे. मग असा कुठला येणार? 19, 20, 21, 22. तर यापैकी तो कुठला तरी कोन असणार आहे. ओके, कारण 18 पेक्षा मोठा पाहिजे आणि 22.5 पेक्षा काय पाहिजे? लहान पाहिजे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. आता आपण पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.